हॅलो एव्हरीवन, आजची भोगीची भाजी आणि त्याच्यामधले इन्ग्रेडियंट तुम्हाला इंग्लिशमध्ये समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर बघूया. सगळ्यात पहिला शब्द भोगी. भोगीची भाजी त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं तर मिक्स व्हेजिटेबल. भोगीच्या भाजीला काय म्हणायचं आहे? मिक्स व्हेजिटेबल. आता त्याच्यामध्ये असणारे इन्ग्रेडियंट्स सगळ्यात पहिलं आणि ते म्हणजे शेंगदाणे, ज्याला आपण ग्राउंडनट म्हणतो. शेंगदाणे, ग्राउंडनट. दुसरी गोष्ट वाटाणा. वाटाणा म्हणजे ग्रीन पीज. ओके. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालत असतो वांग, दॅट इज कॉल्ड ब्रिंजल. वांग, ब्रिंजल. त्याच्यानंतर दुसरी भाजी असते त्याच्यामध्ये ते म्हणजे गाजर. गाजरला आपण म्हणतो कॅरट. ओके. त्यानंतर उष्णता मिळावी म्हणून आपण त्याच्यामध्ये तीळ घालत असतो. तिळांना आपण बोलतो सेसमी सीड्स. काय म्हणतो आपण? सेसमी सीड्स. ओके. त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये आपण मटकी पण घालत असतो. मटकीला म्हणतो आपण मोथ बीन्स. काय म्हणतो आपण? मोथ बीन्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चवळी. चवळीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ब्लॅक आईड बीन्स. काय म्हणतो आपण? ब्लॅक आईड बीन्स किंवा पीज असं म्हटलं जातं. ब्लॅक आईड पीज किंवा बीन्स किंवा सीड्स, तिन्हीपैकी कुठलाही शब्द तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ग्रीन व्हेजिटेबल्स घालत असतो, जसं की पालक. पालकला काय म्हणायचं आहे आपल्याला? स्पिनॅच. पालकला काय बोलायचं आहे? स्पिनॅच. किंवा त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालत असतो, त्याला आपण म्हणतो कोरिएंडर लीव्ज. त्याच्याच बरोबर त्याला आपण फोडणी देत असताना लसूण वापरत असतो. लसणाला आपण म्हणतो गार्लिक. लसणाला काय बोलायचं आहे? गार्लिक. बरोबर. आणि त्याच्याच बरोबर अजून जर कोणती तुम्ही भाजी त्याच्यामध्ये ऍड करत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जे तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करता, कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. थँक्यू अँड विश यू अ व्हेरी हॅपी भोगी.